महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्ते. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार करतो. आज माझ्या दावणीचे म्हणजे माझ्या घरची 2 वर्षापूर्वी माझ्या गाईला 2 जुळी वासरी झाली होती, गुरु ब्रह्मा नावाची. ते आज माझे बंधू मित्र सुरेश निकम साहेब पुणे व त्यांचे दुसरे बंधू मित्र सूरज रेणुशी साहेब पुणे यांनी ही देवाच्या पालखीसाठी खास खरेदी केली आहेत. आपल्या दावणीच्या जातीवंत असे गुरु ब्रह्मा हे माझे 2 लाडके 2 वाघ. आणि ते ही व्यवहार सगळा सूरजदादा खिल्लार महाराष्ट्र शान या चॅनलच्या ॲपद्वारे फार मोठी मोलाची मदत झाली आहे मला हा व्यवहार करण्यासाठी. सुरुवातीला माझ्या गाईला 2 जुळी वासरं झाली. आजचा हे 26वा महिना आहे खोंडांचा. 26 महिने 2 वर्ष पूर्ण होऊन फार ह्या खोंडांसाठी मी फार कष्ट खाल्ले आहे. अहो काय असं करताय? पोरांच्या वरचा जीव लावलाय त्यामुळे आता हेच होणार आहे. वहिनी थोडासा भावनिक विषय आहे. थोडंसं तुम्ही सांगा कसा जीव लावला. आम्ही तुमचे कायम सकाळपासून संध्याकाळपर्यंत खोंडांसाठी कष्ट हे सगळंच पाहिलं. थोडंसं तुम्ही माहिती द्या. आणि सकाळपासून उठले की त्यांचं खुराक बघणे, जसं लहान बाळाला जसं आपण वेळच्या वेळी त्याचा अजिबात वेळ इकडं होऊन द्यायचं नाही. त्याला वेळच्या वेळी सगळं जिथल्या तिथं द्यायचं. ते लहानपणापासून आत्तापर्यंत तेच केलं आणि त्यांना ते आता हे होऊन जाते. मुलांना एक गोष्ट कमी पडली असेल पण त्यांना अजिबात कोणतीच गोष्ट कमी पडलेली नाही आत्तापर्यंत. त्यांना दूध 1 लिटर दूध, दोन्ही खोंडासने 1 लिटर दूध पाजायचं. गाईचं तर गाईचं, शेरडीचं शोधून आणायचं. कारण पहिल्यांदा ते पहिला रो असल्यामुळे तिला कधीच असे दूध थोडं कमी पडायला लागलं. मग ते कमकुवत होऊ नये म्हणून बाहेरचं दूध पाहिजे. मग गाईचं कशाला, मग शेळीचं चालू केलं तिला. दादा ती लहान होती वासरं, म्हणजे उगाच बकरे एवढी दिसत होती, पण ते जी माझी इतकी कष्ट माझ्या घरातल्या लोकांनी खाली, माझे पुतणे असो भाव असो. भाऊ आता खरं तर आम्ही एक व्हिडिओ तुमचा इथे येऊन चित्रीकरण केलं होतं. सातारा जिल्ह्यामध्ये असताना तुमच्याकडे मुक्कामी आलतो. तर खरं तर आपण एक बघतो की दावणीला असलेली आपली जातीवंत जी देशी गोवंश आहे ते खरं तर गोट्यात पाहिजे होते, पण ते आम्ही तुमच्या आतमध्ये घरामध्ये रूम मध्ये थंडीच्या काळात तुम्ही त्यांना तिथं पूर्ण पाचट ज्या पद्धतीचं ते नियोजन होतं, एवढं जीव लावणं काय पद्धतीचं, म्हणजे संगोपन काय सांगाल शेतकऱ्यांना आज तुम्ही काय असतं? संगोपन म्हणजे त्याला मी माझ्या घरातील एखादी कुटुंबाप्रमाणे म्हणजे व्यक्तीप्रमाणे सांभाळत होतो. त्या दोघांना भेटले पाहिजे सगळं. त्यांची अशी कुठली त्यांची काळजी केली नाही. म्हणजे त्यासनी लहानपणापासून आत उबदार वातावरण पाहिजे. त्यासनी जसं लहान बाळाला आपल्या लहानपणापासून टॉनिक गुट्टी असते, तसेच ह्यासनी मी लहानपणापासून ह्यांच्या शरीराची वाढ व्हायसाठी जे काय पाहिजे ते सर्व सगळं मी केले होते. त्यांना कॅल्शियम म्हणा, म्हणजे उगाच होती. मला वाटते 10-20 किलो फक्त वजनाची खोंड होती, पण तुम्ही आज डोळ्यानं पाहता आज मी त्यासनी काय कुठे नेऊन ठेवले आहे. मग तो मला एक नादच होता. माझ्या घरातील सर्व मंडळी, माझे भाऊ असलेली माझ्या वहिनी, माझे 2 पुतणे, माझा मुलगा मुलगी, माझी मंडळी, एक दिवस असा झाला नाही. आज 24-26 महिने आहे ते, 26 महिने झाले की त्यासनी तोंड एक दिवस बघितलं असं आमच्या घरातले एकासुद्धा सदस्याने झालेच नाही. आणि म्हणजे मला त्याचा सर्व घरातील माणसांचा मला लय अभिमान वाटतो. जरी मी बाहेर कुठं गेलो तरी काळजीने सर्व करायची. माझे पुतणे असून द्या, मला एक म्हणजे जरी मी रागवलं माझ्या पुतण्यांच्यावर की ही केलं नाही, पण ते डोक्यात राग धरत नव्हते. ते म्हणणार नानांचा स्वभाव जरा हेच आहे, पण त्यांनी सुद्धा लय भरपूर लक्ष दिलं माझ्या ह्या 2 वासरांच्यावर. आणि मला आज अभिमान वाटतो की त्या खिल्लार महाराष्ट्राच्या शानच्या चॅनलच्याद्वारे हे माझा व्यवहार झाला आहे. आणि ते पण पुण्यातल्या नामांकित शेठ लोकांनी खरेदी केली व ते भविष्यात माझ्या बैलाच्या खांद्यावर आपल्या रथ ओढण्याचा, देवाच्या पालखीचा ओढण्याचा मान त्यासनी मिळेल ह्यात काय मला शंका वाटत नाही. व माझे दुसरे मित्रबंधू अतुल मोरे साहेबांनीसुद्धा मोठे सहकार्य मला केले आहे. तसेच माझे सर्व मित्रबंधू, माझे प्रसाद दादा असलेले, शंभूदादा, प्रफुल्ल सावंत साहेब, रोहन जाधव साहेब, माझे पुतण्या तुषार यादव, निलेश केंजळे, परत
प्रफुल्ल सावंत साहेब ह्या सर्वांनी मला अमरदादा रहमतपूरचे त्यांचे बंधुराज यांनी लाख मोलाचे मला सहकार्य केले. म्हणजे नाना तुम्ही त्यासनी वाटायचे नाना काय ते चुकले ते मला आवर्जून सल्ला द्यायचे. त्यामुळे मी त्यांचा कधी सल्ला डावलला नाही. तसेच खालच्या भागातील सुद्धा मला सर्व जाणकार मंडळीने पाक कोल्हापूरपासून ते पाक सांगोला, सांगली, आटपाडी, जत, पंढरपूर या भागातील सर्वांनी भरपूर सहकार्य केले. आणि त्यामुळे आज माझी ही दोन माझे जेव्हा पार त्यासनी मी जपले ते आज चांगले ठिकाणी गेले. हेच मला म्हणजे भाग्य लाभले म्हणजे आणि माझ्या दावणीचे हे सार्थक झाले की चांगले ठिकाणी आज माझी दोन्ही पण वासरे, 2 नाही त्यासनी 5 पडले. ते म्हणले नाना आम्हाला हे 2 पण पाहिजे. त्यासनी मोकळ्या मनाने मी देऊन टाकले. म्हणजे असं मला वाटले आता हे बसून राहणार, छान राहणार. त्यामुळे माझ्या दावणी जास्त सार्थक झाले व सर्वांच्या आशीर्वादामुळे माझे म्हणजे 1 नंबर काम झाले आज. आता नाना एक गोष्ट जर बघितली तर आपण महाराष्ट्रामध्ये एक बघितलंय की आतापर्यंत बरेच जण सुरुवातीला बैलच सांभाळतात बघितलेलीत आपण, पण आज आता गायी पण सांभाळणं वाढले आणि गायींना झालेली वासरं ती चांगल्या पद्धतीने विक्री होतात आणि आज त्याचं उत्तम उदाहरण आज आम्ही तुमच्या दावणीला पाहायला मिळतोय. तर आज शेतकऱ्यांना काय सांगता, गायी आणल्यानंतर चांगला वळू दाखवणं आणि ह्या बैलांचा बाप याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. गाय तर जातीवंत गाय पाहिजेच आणि तिला ब्रीडिंग करताना जातीवंत असा वळू हुडकूनच ब्रीडिंग करायचं. भविष्यात आपल्याला 4 पैसे दावणीला मिळून जातात. त्यासाठी शेतकऱ्यांनी गोपालन करताना चांगल्या जातीची वळू ब्रीडिंग करताना सुद्धा चांगला वळू म्हणजे हुडकून काढायचा, भले लांब असून द्या पण त्याचीच पैदास घ्या. त्यामुळे काय आपल्या कुटुंबाला 4 पैसे आधार लागतो व घेणारी व्यक्तीसुद्धा चांगल्या ह्याने खरेदी करून घेऊन जाते. तर म्हणून ह्या माझ्या गुरुब्रह्मांचे वडील हा कैलासवासी सुंदर हा वळू कोळे नितीन देशमुख दादा कोळे तालुका सांगोला येथील यांच्या मालकीचा होता. तो वळू अतिशय अतिशय त्याला म्हणजे 1 नंबर वळू होता. सर्व गुण संपन्न त्या वळूत होते. त्या वळूमुळे माझ्या ह्या दावणीला जातीवंत वासर जन्म झाली व त्याचा फायदा मला आज तुम्हाला दिसतंयच हे काय म्हणजे झाला फायदा. आणि म्हणजे दावणीला माझ्या माझं नावरूप आलं. त्यांच्यामुळे माझे नाव झाले महाराष्ट्रात नाव, कर्नाटक पावतर मला चांगले त्या गुरुब्रह्माचं नाव घेतलं की ओळखतात हे अविनानांचे वासरे आहेत व ह्याला माझे नाव कराय हे सदैव तसं तुमचा सूरजदादांचा चॅनल खिल्लार मार्फतच्या चॅनलने मला भरपूर आज पावतर लय मोठी मोलाची मदत केली. अक्षी जसा जन्म झाला त्यांचे लहानपणापासून सर्व माहिती, त्यामुळे तर मला आज ही मला चांगलीच म्हणजे मोलाची मदत झाली आहे. धन्यवाद. खरं तर आज चॅनलच्या माध्यमातून आपण फक्त शेतकऱ्यांच्या जाऊन मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला, कारण शेतकरी तुम्ही ज्या पद्धतीने दिवस रात्र कष्ट करताय हे जगासमोर मांडण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न होता. वहिनी मला एक विचारायचं आहे की आता खरं तर मागाशी भाऊ थोडेसे भावनिक झालते, खरं तर हे आनंदाश्रू आहेत की आज एवढे जीव लावून सांभाळलेली वासरं ती पुढे चांगल्या घरात चाललेली, चांगल्या कुटुंबाकडे चालली. हा आनंद तुमच्याकडे तर आहेच आहे, पण तरी पण आज ही आज घरात दावणीची 2 जागा खाली होणार आहेत, तर तुम्ही असतील, मुलं असतील, काय भावना आहे आज तुमची? जसं की आता लेक कशी आपली लहानपणापासून आपल्यापाशी राहते आणि नांदायला जाते, त्या पद्धतीने आज होतंय. आज ही माझी लहानपणापासूनची बाळ हे दुसरीकडे नांदायला निघालेत असं मला वाटतं. आता मागे एका गाईच्या ढोळी जेवणाच्या कार्यक्रमाचं देखील आम्ही तुम्हाला तिथे पाहिली होती उपस्थिती, त्याचा पण कार्यक्रम कशा पद्धतीने करतात हे आम्ही तुमच्या मार्फत पाहिलेलं आहे. आणि आज दावणीला असलेले हे जातीवंत खिलार तुम्ही कशा पद्धतीने भाऊ आज ही बैल पुण्यामध्ये चाललीत आणि त्याचबरोबर आज खिलार क्षेत्रामध्ये तुमचं एवढं मोठं नाव आहे, आज काय सांगता एक शेवटच्या 2 शब्दामध्ये? नाव भरपूर झाले माझे. मी फक्त एक सल्ला देऊ इच्छितो की खिल्लार क्षेत्रात मनापासून काम लावून करायला पाहिजे. काम केलं तर तो फायदा निश्चित मला स्वरूपात हे माझ्या मिळलाच आहे व मला माझे सर्व जोडदार सुद्धा सांगतील. मी मन लावून त्या खिल्लार क्षेत्रात काम असतो. कोणी पण काय माहिती विचारू तुमच्या चॅनलद्वारे माहिती बरीच जण लांब विचारतात, पण कधी मी असं कटळत नाही की सांगत नाही. मी सगळं माझ्या म्हणजे खरं आहे ती सर्व सांगतो व तसेच माझ्या सर्व मित्रबंधूंनी म्हणजे डबल नाव घेतो. माझ्या माझ्या वयाने माझ्यापेक्षा लहान आहेत, पण मला नेहमी मोलाच सल्ला देतात. माझे प्रसाद दादा, माझे देवा खाडे साहेब डाकणीचे मसवडचे, प्रफुल्ल सावंत
शंभूराज दादा, शैलेश काका, महागावचे विठ्ठल भाऊ व माझे SBIचे रोहन जाधव साहेब, तुषार यादव, माझे 2 पुतणे एक आर्मीमध्ये आहेत, ते सुद्धा कालच आला, महेश केंजळे, निलेश केंजळे व माझा मुलांसुद्धा जास्त जीव लावला असा माझा मुलगा सिद्धेश केंजळे. हो सिद्धू आज 8 दिवस झाले हेच आहे. रडू नका की काय व माझ्या कुटुंबी माझ्या गुरुरामा खिलार फार्मच्या वतीनं आत्ताच माझे मित्र श्री सय्यद सर ह्यांच्यासुद्धा इच्छा होती की नानांची वासरे आपण विकायची पुण्यात नेऊन, ते सुद्धा त्यांच्या शब्दाला यश आले व माझी वासरे दोन्ही पण पुण्यातच गेली. त्यांना सुद्धा माझ्या कुटुंबियाच्या वतीनं व माझ्या गुरु ब्रह्मा खिलार फार्मच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. व मी एवढे बोलून माझे हे 2 शब्द थांबवतो. भाऊ आता ऍक्च्युली मी एवढं तुम्हाला बरंच विचारलं, नेमकं सिद्धेशचं नाव तुम्ही आता सांगितलं. आता मी कायम एक गोष्ट ऐकायचो तुमच्याकडून की सिद्धेशचं कॉलेज चालू आहे, शाळा चालू आहे, तरी सिद्धेशचं ते सगळं सांभाळून बैलांकडे पण लई जीव लावते. काय सिद्धेशचं काय प्रेम आहे आज बैलांवर ते थोडक्यात सांगा. नाही तर आज म्हणजे हे विचारण्यामागे हे की आज शक्यतो मुलगा बापाने जे केलेलं आहे ते शक्यतो नको म्हणतो, त्याची ओढ शहराकडे असेल वेगळ्या गोष्ट, पण त्याचं नातं तुमच्या मातीशी शेतीशी हे आम्ही कायम पाहिलं. तर काय सांगता सिद्धेश बद्दल? त्याचं नातं म्हणजे बैलांचा एक म्हणजे जीव त्याला इतका बसलाय त्याला दुसरा कुठला नाद नाही, ते लहानपणापासून पण त्याला लहानपणापासून हेच नाद. त्याचं विकायचे कारण म्हणजे माझे त्या शिक्षणासाठी मी विकले व माझ्या सर्व मित्रबंधूंचे पण त्याच्यावर सगळ्यांना जीव आहे. त्याच्या भविष्यात काय होऊ नये म्हणून हे निर्णय मी घेतला आहे. ते 12वीत आत्ता शिक्षण आहे. मला माझे सर्वच मित्रबंधू मला त्यांचा पण जीव माझ्यावर आहेच, माझ्या सर्व मित्रांचा व माझ्या मुलावर सुद्धा आहे, माझ्या कुटुंबियावर सुद्धा आहे. त्यामुळे त्यांचा हे सल्ला मी घेतला की सिद्धेशसाठी काहीतरी निर्णय घेऊ आपण म्हणून. ह्यो निर्णय घेताना सुद्धा मला आनंद वाटतो की माझी वस्तू घेणारे साहेब सुद्धा फार मोठ्या मनाचे आहेत. म्हणजे माझ्या वस्तू त्यांच्या म्हणजे मी मनानं दिलखुशीनं त्यासनी अक्षय घरातले वाणी दिले आहेत व ते पण माणूस मोठ्या मनाचे आहेत. मला 100% माझ्या दावणीचं आज सार्थकच झालं आहे. भले मला 4 पैसे कमी येऊन द्या, मला त्या पैशाचीही वाटत नाही काय, पण भविष्यात माझ्या कुटुंबियाला वाटले की माझी बैल बघा मी जाऊ शकतो हक्काने तिथं. व ते साहेबसुद्धा म्हणले तुम्ही हक्काने नाना कधी पण या, तुमच्या फॅमिली या. माझ्या मुलाचा त्यांनी सल्लासुद्धा दिला आहे मुलाला, तू 12वी चांगल्या मार्काने पास हो, तुला इथं येऊन राहा आठवडाभर. त्यामुळे मला तो एक अभिमान वाटला की चांगल्या ठिकाणी दावणीला चांगल्या ठिकाणी बैल माझी गेली आहेत. तो लय मोठा अभिमान मला. आणि माझ्या ह्या सर्व गोमातेमुळे मला आज इतकं जी नाव आहे तिला तिचे मी कधीच ऋण फेडत नाही. तिने मला लय मोठं नाव करून दिलं आहे. आज मला वाईट वाटते, माझी दावण आज मोकळी होती, पण असं मी चांगल्या मनाने माझी वासरे माझ्या साहेबांना देत आहे. मी माझे नाव अविनाश लक्ष्मण केंजळे, मुक्काम पोस्ट कटापूर, तालुका कोरेगाव. माझ्या बैलांची नावे आहेत, एकाचे नाव गुरु, एकाचे नाव ब्रह्मा. माझ्या दुसऱ्या माझ्या गुरु ब्रह्माचा भाऊ मुन्ना असे हे. व त्यांना साहेबांना माझ्या कालवड पण पास पडली म्हणून त्यांनी कालवड पण दिली आहे. असे माझे 4 एकाच घरात दावणीला गेले. हे जे मला फार मोठा अभिमान वाटतो. व त्यांचे पण मी मनापासून सर्वांचे, माझ्या खिल्लार मित्र परिवारांचे मी व खालील सर्वांचे मला ज्याने आज पावतर सहकार्य केले त्यांचे मी, माझ्या गाववाल्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो व मी 2 शब्द थांबवतो. अविनाश नाना नमस्कार. आम्ही या मुलाखतीच्या सुरुवातीला आज बैलांबद्दल आणि बैल खरेदी केली यांच्याबद्दल माहिती पाहिली. आम्हाला आता ही बैल ज्यांनी खरेदी केली त्यांचा परिचय आणि ती माहिती द्या. नमस्ते, माझे नाव अविनाश केंजळे, नाना काटापूर. माझे हे दावणीचे दोन वाघ गुरु ब्रह्मा हे आज पुण्याचे सुप्रसिद्ध शेठजी श्री बाळासाहेब निकम व दुसरे त्यांचे मित्रबंधू सूरज रेणुशी साहेब ह्या दोघांनी खरेदी केलेली आहे.
नमस्कार दादा. आज तुम्ही ही बैल खरेदी केली तर काय सांगता आज बैल मला एक विचारायचं आहे की आता मालकांनी बैल सांभाळलेली असतात, ती चांगली तयार केलेली असतात आणि भविष्यात ती नक्कीच त्याचं कधी ना कधी देण्याचं नियोजन असतं. तसंच खरेदी करणाऱ्यांचं पण काही ना काही नियोजन असतं. याच्या अगोदर तुमचं स्वतःची पार्श्वभूमी किंवा तुम्हाला याची आवड आणि ही बैल खरेदी करण्याचं आम्हाला थोडंसं तुमच्याकडून माहिती द्या. मूळतः अशी पार्श्वभूमी अशी काय खूप जुनी पुराणी किंवा खानदानी पार्श्वभूमी आमची नाही आहे त्यामध्ये. आम्ही सगळे शहरातच वाढलेलो आहोत सगळे पहिल्यापासून. पण एक हळूहळू जसं आमच्या रथाला पहिलं श्रीमंत भाऊसाहेब रंगाला पहिल्या रथाला बैलं असायची, खिल्लार जोड असायची वगैरे. ते तिथून हळूहळू ह्याचं प्रेम वाढत गेलं जनावरांवरती. मग हळूहळू ही कालवड घ्यायला लागलो आम्ही. मग एक खिल्लार कालवड घेतली, मग अजून एक घेतली. मग त्याचं संगोपन कसं करता येईल वगैरे येते. मग जेव्हा नानांची ओळख झाली वगैरे येते ते एक योग बनतो तसा प्रकार झाला. चतुर्थीचा दिवस होता आणि चतुर्थीच्या दिवशीच हे सगळं ठरलं एकाएकी. आणि तिथून ज्या पद्धतीने नानांनी बैल वाढवलेली आहे त्या पद्धतीनेच आम्ही पुढं वाढवत नेऊ. आणि त्यांनी आत्ता जी काय पूर्ण तयारी करून देतली आहे बैलांबरोबर, जी काय खाद्य वगैरे असेल त्याची पूर्ण तयारी त्यांनी करून दिली सगळीमध्ये. म्हणजे एक आपण म्हणतो ना पूर्ण कोचिंग क्लास जसं असतं त्या कोचिंग क्लासच्या अंडर कसं एक तयार होतो विद्यार्थी, मग त्या कोचिंग काढणार आम्ही पहिलं तयार होणार, नंतर आम्ही मग बैल पुढे तयार करणार, असं आमचं नियोजन सध्या आहे त्यामध्ये. आता बैल खरेदी करत असताना मग तुम्ही बरेचसे फिरला असाल हे असाल, मग कशी निवड प्रक्रिया करत असताना तुम्हाला तिथं कोणत्या कामासाठी वापरणार किंवा काय नियोजन आहे तुमचं तिकडे? मूळतः आता जेवढं आम्ही तुमचे रील्स असतील किंवा अजून बाकीचे जे काही पेजेस असेल इथं जे काय आम्ही बघितले की जे ब्रीड चालू आहे, ज्या ब्लड लाईन्स चालू आहे त्यामध्ये तिकोंडा आणि सिद्धापूर हे 2 ब्लड लाईन जास्त प्रमाणामध्ये चालू होते. तर आमच्या डोक्यामध्ये आलं की हा जो इकडचा भाग आहे वेल्ला परिसर आहे किंवा मावळ साईडला किंवा इकडचा ह्या साईडला प्युअर ब्लड लाईनचं नाही आहे अजून काय आलेलं तसं तिथं. म्हणून एक दुसरी ब्लड लाईन असावी हातामध्ये. म्हणून जेव्हा आम्हाला कळलं की हे दोन्ही सुंदरचीच पैदाइश आहेत आणि त्यातही हे जुळी आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं की ह्यांचं तिकडे घेऊन एक वेगळी ब्लड लाईन तयार करावी तिकडं. ह्या हेतूने आम्ही पहिली सुरुवात आम्ही त्या डोक्यामध्ये ठेवली. आता तुमच्या परिसरात किती प्रमाणात गायी किंवा देशी गोवंश, काय परिसराची स्थिती सध्याची? वेल्ल्यामध्ये भरपूर देशी गोवंश आहेत, भरपूर गायी आहेत वगैरे ते. पण मूळतः हा प्रॉब्लेम होतो की तिकडच्या शेतकऱ्यांना जवळ म्हणजे खोरं खूप आतमध्ये, भोर थोडी तरी बाहेर आहे. पण हे वेल्ला खोरं, तोरणा, राजगड हे एकदम आतमधल्या बाजूला आहे. तिकडनं 20 किलोमीटर तर हायवेला यावं लागतं. मग त्या परिसरामध्ये लोकांना व्यवस्थित चांगली एक ब्लड लाईन मिळावी आणि तिथून खिल्लार ही जी आपली गोवंश आहे त्यामध्ये त्यांचं प्रमाण चांगल्या पद्धतीने वाढावं आणि निरोगी एक आपल्याला ब्रीड मिळावी, या हेतूने आम्ही मूळ टार्गेट आहे त्यामध्ये. दादा मला तुम्हाला एक विचारायचं की आम्ही गणपती उत्सव असेल पुणे शहरातील या माध्यमातून कायम तुमच्याशी भेट होत असते. आज बैलजोडी निवडत असताना तुमच्या शहराची गावाकडे असलेले हे देशी गोवंशाचा नाद, त्याची एक आवड, ते आदनमधनं जाणं, शेतकऱ्यांना भेट देणं, कसं असतं दिनचर्या तुमची वर्षभराची किंवा काय सांगता आवड? जसे म्हटलं तसे माझे काही खानदानी आमच्याकडे नाही आहेत, पण माझ्या आजोबांकडे पहिली जो बैलजोड होते पुढच्यामध्ये पायगुडे त्यांच्याकडे बैल जोड होते. त्यामुळे आम्ही लहानपणी जातो त्यांच्या त्या गायी बैल आम्ही बघायचो. तेव्हापासून हा छंद लागलाय आणि त्यानंतर तो छंद जोपासला तुमच्या खिल्लार चॅनलनी. त्याच्या रील्स बघून, त्याच्या मुलाखती बघून आम्ही 50% आमचा अभ्यास तिथंच झालाय आणि उरलेला 50% कोचिंग आता नानांकडे चालू आहे आमचं. त्याच्यामध्ये त्याचा बांधा, त्याचं वशीण, शिंग, त्याचे बवरे हे सगळं आम्ही बघून, खूर हे सगळं बघून आणि ते सगळं बघण्यात जास्त मदत आम्हाला मोऱ्यांनी केली. कारण का मोरे यातले खूप हे आहेत, त्यांना जास्त माहिती यातली. अतुल मोरेजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. आज खिल्लार क्षेत्रामध्ये तसं पाहायला गेलं तर जुने जाणकार आणि बऱ्याच वर्षांपासून तुम्ही आहात. तरुण व्यक्तींमध्ये तुमचं नाव कायम असतं, चर्चेत असतं. तुम्ही जे ग्रुप्स असतील आणि जुन्या काळापासून मोठ्या प्रमाणामध्ये खिल्लार क्षेत्रात काम करताय. आज काय सांगता, आज नानांची जातीवंत बैल एका शहरी भागात चाललीत, कसं वाटचाल असेल, काय शहरी भागामध्ये हे होईल याची? आता आपण ही जी बैलं घेतली तर सूरजदादा असतील किंवा निकम साहेब असतील, आमची जुनी मैत्री आहे माझ्याकडनं. त्यांनी पहिल्या 2 कालवडे आम्ही त्यांना घेऊन दिल्या, त्याच्यातून त्यांची आवड निर्माण झाली. त्याच्यानंतर असं सहज विषय झाला की बाबा ब्रीडिंगसाठी आपल्याला बैल पाहिजे. मग त्यावेळेस नानांकडे मी चौकशी केली, मग ही बैल आम्हाला मिळाली. पण ज्यावेळेस आपण कोणाला बैल किंवा गाय देतो, म्हणजे माझा हे स्वभाव मूळतः असा आहे की समोरची व्यक्ती सांभाळायला जर कॅपेबल असेल, आज तुम्ही बघितलं नानांना बैल देतात आणि त्यांच्या डोळ्यात पाणी. मग आपण ज्या लोकांना इकडनं आज ही बैल घेऊन दुसरीकडे देणार आहे, तो समोरचा माणूस जर कॅपेबल असेल, त्या पद्धतीने व्यवस्थित सांभाळ करणार असेल, तरच आपण ती पुढं त्या पद्धतीने कुठली वस्तू असेल तर ती हँडओव्हर करतो, त्याच्याशिवाय करत नाही. मग त्या पद्धतीने मला आज आमची मैत्री आहे, मला माहिती आहे चांगली बैल सांभाळणारी आहेत. मग मी नानांना तो विश्वास दिला. नानांना पहिला फोन ज्यावेळेस केला त्यावेळेस नाना म्हणले की बैल कुणाला द्यायच्यात, त्यावेळेस मी सांगितलं की नाना माझ्या
घरात सख्या भावाला बैल दिल्यासारखी बैल आहे आणि तिथं सांभाळा माझ्यासारखाच होणार आहे. त्यावेळेस नाना तयार झाले की बाबा ठीक आहे, मग चांगली माणसं असतील तर बैल आपण तुम्ही सांगाल त्या शब्दाला आपण बैल देऊन टाकू. आणि त्याच पद्धतीने आमचं किती 10 मिनिटात आम्ही बोलणं चालणं होऊन बैलांचा व्यवहार पण झाला त्या दिवशी, असं झालं. आणि आता ह्यांनी हीच बैल आता पुणे भागाला वळूंची कमतरता आहे. गायी वाढल्यात भरपूर, पण वळूंची कमतरता आहे. आज वेल्हे साईडला गाय लावायचं म्हणलं तर किमान 50 किलोमीटर लांब गाय लावायला जावं लागतं लोकांना गाय भरायला. आज ही व्यवस्था तिथं जागेवर झाल्यामुळे जातीवंत पायदास वेल्हे तालुक्यात, राजगड तालुक्यात व्हायला सगळ्या लोकांना मदत होणार आहे. आज आता तसं पाहिलं गेलं तर आज शहरी भागात एक अडचण कायम निर्माण होते की बाबा आम्हाला घ्यायचंय, इच्छा आहे, पण योग्य कुठे काय आहे, तर त्या बाबतीत काय सांगता, कसं त्यांनी गेलं पाहिजे योग्य व्यक्तीकडे, कसं शेतकऱ्याकडून ते घेते, काय त्याला सोर्स आहे? नाही आता शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागात असो, मूळ मुद्दा असा आहे की लोकांना आपल्याला काय घ्यायचंय ही सगळ्यात पहिली गोष्ट मनात ठरलं गेलं पाहिजे. म्हणजे खिलार घ्यायचं लोकांना, एकतर खिलारमधला फरकही अजून कळत नाही बऱ्याचशा लोकांना. आणि दुसरी गोष्ट आपला मोटिव्ह काय आहे घेण्याचा. म्हणजे आज खिलारमध्ये असा अभ्यास चालू की ब्लड लाईन, दूध ब्लड लाईन वेगळी किंवा शर्यतीचे पैदास असेल त्याच्या ब्लड लाईनच्या गायी वेगळ्या आहेत किंवा बैल वेगळे, दूध लाईनचे वेगळे. तुम्हाला ॲक्च्युअल पाहिजे काय हे सगळ्यात पहिली गोष्ट त्या माणसाने ठरवलं पाहिजे. आणि ते ठरल्यानंतर मग तिथून पुढं त्यांना खरेदी कुठं करायची, काय करायचं हे संपूर्ण मार्गदर्शन आपण करू शकतो. पण मेन मुद्दा हा आहे की तुम्हाला पाहिजे काय. आता बऱ्याच कुटुंबांचं असं असतं की बाबा आम्हाला घरी दूध खायला मिळालं पाहिजे, मग त्या पद्धतीने बाबा दूध ब्लड लाईनमध्ये कुठल्या जातीची गाय येते किंवा कशा प्रकारची येते आणि समोरचा माणूस सांभाळणारा एखाद्याला. आता आपला स्वभाव असा आहे, आपल्याला बैल मार्क असो, गाय मार्के असो, शांत असो, आपल्याला कुठलीही चालते. पण एखादा असं कुटुंब असतं की बाबा त्यांना त्यातली माहिती नाही, नवीन उतरतो त्याच्यात, आणि त्यांना जर एखादी गाय मार्की लागली तर तो माणूस ही गाय कवडी मोल किमतीला कोणाला तरी विकून टाकतो आणि तो नादच थांबवतो. त्याच्यापेक्षा ज्याला घ्यायचंय ह्यांनी पहिल्यांदा हा विचार करायला पाहिजे, आपल्याला घ्यायची गाय घ्यायची किंवा बैल घ्यायचं याचा आपला मोटिव्ह काय आणि त्याच्यानुसार मग ती खरेदी करायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद मोरेजी. नाना, आता मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. खरं तर आता बऱ्याचदा आपण आता मुलाखत पाहतो खरेदी विक्रीचं, तर शेतकऱ्यांचा, पाहणाऱ्यांचा एक प्रश्न कायम असतो की बाबा काय किमतीला आज बैल खरेदी झाली किंवा काय आज चालली, तर ह्याबद्दल तुम्ही उत्तर आम्हाला देऊ शकता का, की जेणेकरून फायदा हा होईल की भविष्यात गायी सांभाळणं वाढेल, गायी जातीवंत वळूकडनं भरून आणण्याचं प्रमाण वाढेल, तर काय सांगता आज नाना या प्रश्नाचं उत्तर? हां, हे माझी आज ह्या गुरु ब्रह्माची आज चांगली विक्री, म्हणजे विक्रमी विक्री झाली. 6,11,111 रुपयाला ह्यांनी आज खरेदी केली आहे. म्हणजे भविष्यात गाय सांभाळणं हे नक्कीच फायदेशीर हो, आहे. नक्कीच फायदेशीर. आणि मला माझ्या एका गायीने इतकं उत्पन्न दिले, अशी म्हणजे क्वचित अशी होती आहे जी पहिल्याच व्यताची इतकं उत्पन्न देणार ही गाय. म्हणजे चांगली गाय, गोमाता असल्यावर, चांगलं ब्रिडिंग असल्यावर नक्कीच चांगले होणे, चांगला फायदा होतो आणि त्या आर्थिक मदत चांगली कुटुंबाला मिळते. आता मला नाना एक प्रश्न हा विचारायचा की जेव्हा आपण आता तुम्ही लहान जन्माला आली, गाईला वळू भरणं तेव्हापासून सगळं, तर तेव्हापासूनच सर्व केलेला खर्च आणि आज जी आर्थिक तुम्हाला ह्याच्यातनं उत्पन्न होणार हे फायदेशीर ठरतं का? एवढा खर्च आपण केलेला असतो मागच्या काळामध्ये? नाही, तसं फायदेशीर माझा या खर्च असणे 1,00,000-1,50,000 रुपये झाला असेल, पण मला त्या खर्चापेक्षा मला दावणीला वस्तू चांगली पाहिजे, चांगली पाहिजे. मी खर्चाकडे कधीच बघत नाही ना, म्हणजे बघितलंच नाही की ती वस्तू, पण आज तिने मला चौपट पैसे कमवून देऊन गेले आहे. त्यामुळे त्याचा काय तसं काय मला हे वाटत नाही, म्हणजे खर्च जास्त का, पण चांगलं आर्थिक मदत मला मिळवून घेऊन गेली आहे ते. आता इथून पुढे भविष्यात आता बैल आणि खोंड ही लहान चालली, कालवड चालली, आता इथून पुढचं काय नियोजन? नाही, माझं नियोजन सुरू राहणार. माझ्या डोक्यात दुसरा प्लॅन सुरू असतोच, म्हणजे ही दिले म्हणजे बंद होणार नाही. माझ्या दावणीला आणि 2 महिन्यात माझी एक आता परत गाई जन्म देईल दुसऱ्या बछड्याला. आणि दुसरी वस्तू मी आणणारच की, अशी दावणी मी मोकळी ठेवणार नाहीच. म्हणजे दावणी तुम्हाला दिसेलच, तुम्हाला 2-2.5 महिन्यात काय होतंय ते. नाही काय, जी पुढची जी सांभाळणारे जे आहेत ते पण चांगलीच आमच्याकडे जीव लावून सांभाळणारे आहेत. त्यामुळं काय मला असं काय वाटत नाही की बाबा आपण चुकीच्या दावणीला देतोय या असं तसं. पण त्यांनी पण जीव लावून सांभाळले, त्या आम्ही पण जीव लावून सांभाळलेत आणि मग आम्हाला गॅरंटी पण आहे ती पण चांगली सांभाळतील. त्यामुळं आम्ही त्यांना द्यायचा विचार केला. खोंड जन्माला आल्यापासून आजपर्यंत एखादा कुठला आठवणीतला दिवस आहे की आठवतं त्या दिवशी खोंडांचा काय विषय जन्म झाला किंवा अशी तयारी किंवा काय एखाद्या दिवसाची आठवण? जन्म झालेला त्या दिवशी मी शाळेत होतो. मला नानांनी सरांच्या मोबाईलवर फोटो पाठवले किंवा असं वासरं गायला 2 वासरं झालेत आणि सरांचा मोबाईल आमच्या तेव्हा मोबाईलचा स्क्रीन जोडलेली टी व्हीला जोडलेला
आणि त्याच्यावर मला सरांनी सांगितले की ही व्हिडिओ दाखवला मला तुम्ही बनवलेला. मला तो क्षण आठवतो की सगळ्या 200-300 मुलांच्यात मला टी व्हीवर दाखवलेला की गायला 2 वासरं झाली. दादा काय सांगता आज खोंडांबद्दल? तसं बघायला गेलं तर आमचं नशीब चांगलं, कारण मागच्या एक 15 ते 20 वर्षापूर्वी आमच्यात खिल्लार गाय होती. तर मी लई लहान होतो तेव्हा गाय होती. ती गाय वय झाल्यानंतर एक्सपायर झाली. तिथनंतर आमच्या दावणीला काही खिल्लार गाय नव्हती. मागच्या 4-5 वर्षात आम्ही म्हणजे मी स्वतः आपल्या गाड्या आहेत फुलांचा व्यवसाय आम्ही भाडी वगैरे करतो. तर मी असं एक गाई भरायला गेलो होतो रहमतपूरच्या आमच्या अमरदादांची गाई भरायला घेऊन खाली गेलो होतो. तेव्हा ही कालवडा ह्या बैलांची आई म्हणजे ती एक लहान कालवड होती. मग ती मी उचलून गाडीमध्ये ठेवली होती. तर त्याचं ती घेऊन आलो आम्ही कालवड. आणि ते नानाने आमच्या आधी बघितली होती. नानांचा मित्रपरिवार मोठा असल्यामुळे ती नानाने आधी बघून ठेवली होती. मला काही कल्पना नव्हती की आपल्याला ही गाय घ्यायची म्हणून. ती गाय आम्ही आणल्यानंतर एकदम खराब होती आणि कोण म्हणत नव्हती. सगळी आम्हाला म्हणले की ही गाय कशाला आणली तुम्ही. पण आमच्या म्हणजे घरातल्यांना विश्वास होता आणि सगळ्या नानांना पूर्णपणे विश्वास होता की बाबा ही गाय आपलं काही ना काहीतरी करेल, चांगली जातीची गाय आहे. मग आम्ही सगळ्यांनी जीव लावून सांभाळली. आणि मुळात पहिलंच प्रदर्शन आम्ही कनेरी मठला खेळलो. तेव्हा मी गाय 4 दिवस घेऊन कनेरी मठला होतो. तेव्हा गाय 3 महिन्याची गाभ होती. आणि आम्ही कनेरी मठला गेलो. कनेरी मठमध्ये गायीला आमच्या 3रा नंबर भेटला. तिथनंतर परत महेशदादांचं प्रदर्शन झालं पुण्यामध्ये, तिथं पण 1ला नंबर भेटला. असे प्रदर्शन खेळलो. पण एक काय वैशिष्ट्य आमची ते पहिल्या गायीचे पुण्य असलं बाबा, ते आम्ही ते सांभाळण्यात काय हाय गाय केली नव्हती म्हणून त्या गायीचे पुण्य म्हणून आम्हाला ही गाय दावणीला भेटली. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या दिवशी गाय व्यायली गाय त्या दिवशी आम्ही रानात होतो आणि आम्हाला माहीत पण नव्हतं. पहिला खोंड बाहेर पडला म्हणजे आमच्या आले फवारणी चालली होती रानामध्ये. पहिला खोंड बाहेर आल्यानंतर म्हणलं आता हा खोंड उचलून ठेवायचा समोर. पण आम्हाला काही कल्पना नव्हती की आपण काय आता आपल्या माणसांच्या मध्ये चालतं सोनोग्राफी वगैरे. आपण जनावरांची काय शक्यतो सोनोग्राफी कोण करत नाही. मग आपण पहिला खोंड उचलून म्हणलं आता मी वडिलांना आम्ही दोघं होतो. नानांचं रानात काम चाललं होतं आणि म्हणलं आता हा खोंड बाहेर आला आहे जन्माला गाय वेळी म्हणलं अजून उचलून ठेवायचं. तर गाय वेन देत होती आणि उठतच नव्हती. पण आमचे वडील पाठीमागं गेलं आणि बघते तर अजून एक पाय बाहेर आला होता. मग तो क्षण आम्हाला इतका भारी म्हणजे एवढा आनंद झाला की वाटलं पण नव्हतं की आपल्या गाईला 2 खोंड जुळली होतील. आणि नशीब एवढं चांगलं की दोन्ही पण खोंड झाली. तर काही वेळेस असं होतं की 99% असं होतं की एक गाईला 1 खोंड आणि 1 कालवड हे 99% प्रमाण होतंच जनावरांमध्ये. पण आमचं नशीब चांगलं, तिचे सांभाळण्यात काय आम्ही हाय गाय केली नाही. सगळ्यांनी जीव लावून सांभाळले त्यामुळे तिला 2 खोंड झाली. आणि त्याचंच फळ आज आम्ही 2 वर्ष झालं 24-26 महिने झालं आम्ही खोंड सांभाळतोय. एकतर आमचं विकायचा निर्णय नव्हता, पण कामाचं व्याप असल्यामुळं काय होतं तेवढं पॉसिबल नाही की 100% ह्याला वेळ द्यायचा. जेवढा द्यायचा होता तेवढा 100% आम्ही वेळ दिला. पण कुठंतरी कसं असतं, कुठंतरी थांबून परत नवीन चांगली सुरुवात करायची म्हणल्यावर त्याचं फळ डबल भेटतं ते आणि ती यश पण डबल भेटतं. त्यासाठी आम्ही विकायचा निर्णय घेतला आणि ज्यांना आम्ही दिलेत म्हणजे आमच्यापेक्षा पण ते चांगले सांभाळतील हे जी 100% आम्हाला गॅरंटी आहे म्हणून आम्ही त्यांना विकायचा निर्णय घेतला. ठीक आहे दादा, धन्यवाद. तुषार दादा काय सांगता? तुम्ही बरेच वर्ष झाले आम्ही पाहतोय नाना सोबत असतात, तुम्ही सोबत असतात. काय सांगता आज नानांबद्दल? नमस्कार. प्रथमतः खिलार महाराष्ट्र या चॅनलचे मी आभार मानतो आणि सर्व मंडळींचे आभार मानतो की नानांबद्दल बोलणं एवढं आहे की नानांबद्दल काय बोलू शकत नाही. जेवढं बोललं तेवढं कमीच आहे या खिलार क्षेत्रासाठी. कशी मेहनत असायची नानांची खोंडांची? नानांची मेहनत मी आज अखेरपर्यंत बघतो म्हणजे की नानांचं सकाळी 5 वाजल्यापासून जे दिनचर्या चालू होती सकाळी 10 वाजेपर्यंत. ठीक आहे. मेजर काय सांगता? आज तुम्ही सीमेवरती काम करत असताना आज घरी कुटुंबामध्ये दावणीला देशी वंश सांभाळले जातात. तुमचं काय मत आहे याच्यावरती? काय यातला आनंद आहे. कुठेतरी गोवंश आता चालू आहे बघताय सध्या तुम्ही. इकडे गोवंश चालू आहे बघतो आपण. त्यानुसार खोंड वगैरे पळवले जातात. त्यामुळे जास्त मार्केटिंग आलं या क्षेत्राला. त्या बैलगाडी क्षेत्रामुळे आपण बघतो की सगळीकडे लालची छान चालू आहे. देशी गोवंश वाढेल यामुळे नक्की वाढेल. हे 2 खोंडांची आज विक्रमी विक्री झाली. 6,11,111 रुपये. मोरेजी, आता मला थोडंसं एक विचारायचं की आता खिलार क्षेत्र तसं पाहायला गेलं तर एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले.
आज बऱ्याचदा काही काही शेतकऱ्यांचं किंवा घेणाऱ्यांचं असं पण म्हणणं होतं की आम्हाला आता घ्यायचंय पण किमती परवडत नाही, मोठे होतात. तर आता काय सांगता या किमतीच्या संदर्भात किंवा कसं काय आहे खिलार क्षेत्रातलं वगैरे? आता ह्या बैलांची जी विक्री झाली नानांनी आता किंमत जाहीर केली. काय होतंय, बऱ्याच लोकांचे गैरसमज असतात. मग खिलारची किंमत, खिलार तर बरेच लोक खिलार म्हणतच नाहीत. गावरान गाय आणि मग गावरान गायची किंवा गावरान खोंडाची किंमत एवढी कशी काय? लोक आज चेपला याला किमती द्यायला तयार आहेत. पण आज बारकाव्याने विचार, आज ही जरी ह्या विक्रमी किमतीला खोंडांची विक्री झालेली असली तरी त्याच्या मागचं जे कष्ट आहे, म्हणजे खिलारची किंमत ही कुठल्याही माणसाने तुम्ही घ्यायला जावा, पण त्याची जी किंमत आहे ती त्या जे जनावराचा जातीवंतपणा आहे, सगळ्यात पहिला मुद्दा त्याचा जातीवंतपणा, आणि दुसरी गोष्ट ज्या माणसाने ते सांभाळले त्याच्या कष्टाची किंमत जी आहे ती कष्टाची योग्य किंमत करा, आणि मग त्या समोरच्या खोंड असेल, गाय असेल, बैल असेल त्याची किंमत करा आणि त्याच्यावरती ती योग्य किंमत ठरवा. आज लोकांना बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो, 5 लाख रुपयाला बैल गेला किंवा 10 लाख रुपयाला गेला, 20 लाख रुपयाला गेला. आज बकासूरची किंमत आज जर जाहीर करायचं म्हणलं तर 3-3.5 कोटीच्या पुढच्या बैलाची किंमत गेलेली आहे. त्याच्यात काहीतरी विशेष आहे म्हणून त्याची किंमत गेलेली आहे. म्हणजे खिलारमध्ये तुमचे जे विशेष गुण आहेत त्याच्यावरती त्याची किंमत ठरती. आज गाईची किंमत 15-20 हजारापासनं ते 2-2, 3-3 लाख रुपयापर्यंत आहेत. बैलांची किमती लाखापासून 10-20 लाखापर्यंत. पण त्याला काहीतरी कारण आहेत, ही लोकांनी समजून घेतली पाहिजेत. समोरचा शेतकरी ज्यावेळेस किंमत सांगतो त्यावेळेस त्या खोंड असेल, गाई असेल, त्याच्यात काहीतरी विशेष आहे म्हणून त्याची ती किंमत आहे आणि म्हणून तो सांगतो. उगीच अव्वाच्या सव्वा किंमत कोणी, म्हणजे 10 रुपयाच्या वस्तूची किंमत लाख रुपये कोणच सांगणार नाही. त्या गोष्टीची किंमत आज जर 4 लाख असेल तर शेतकरी तुम्हाला 5 लाख सांगेल, जेणेकरून तुम्ही ती 4 लाखाला वस्तू विकत घेताल आणि ती तिची योग्य किंमत आहे. असा प्रकार येतो. तर मोरेजी, मला इथे एक विचारायचं, तसं पाहायला गेलं तर चॅनलच्या माध्यमातून आम्ही बरंचसं फिरलोय. तसं स्वतः म्हणजे एक गोष्ट जर पाहायला गेलं तर आज ज्या किमतीला ही बैल झाली त्या किमतीच्या मानाने त्याचे मागचे कष्ट हे खूप जास्त आहे. ही किंमत कमी आपण असं नक्कीच म्हणूया, कारण शेतकऱ्यांचे कष्ट त्याच्या मागे खूप मोठे कष्ट आहेत यामध्ये. 100% तुम्ही शेतकऱ्याच्या कष्टाची किंमत करू शकत नाही. आज फक्त पैशासाठी विकायची असली तर नानांनी असा कार्यक्रम घेऊन किंवा हे करून लोकांना 4 बोलून मानपान करून बैल दिली नसती, पैसे घेतले असते आणि मोकळे झाले असते. पण आज त्याच्या मागं त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूची किंमत तुम्ही करू शकत नाही नानांच्या. म्हणजे नाना असो, कुठलाही शेतकरी असू द्या खिलार पालक, तो तुम्ही ज्यावेळेस वस्तू त्याच्या दावणीची विकली जाती, बाकी काय नाही केलं तरी एक भाकरीचा तुकडा तो त्या माणसाला चारत असतो गबरे, की तिथं गेल्यानंतर तुमच्या हातात हा खोंड देताना घरातील जी लक्ष्मी असते ती येऊन भाकरीचा तुकडा त्या बैलाला चारत असते, त्या गाईला चारत असते आणि मग तुमच्या हातात देत असते. म्हणजे त्यांच्या त्या कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे त्यांनी सांभाळलेलं असतं आणि त्याची किंमत करायला तुम्ही शिका. ज्याला विकत घ्यायची त्यांनी त्याची किंमत करायला शिका. उगीच एखाद्याच्या दारात गेलाय आणि त्यांनी 5 लाख किंमत सांगितली आणि तुम्ही 50,000 रुपयाला त्याचा खोंड मागितलाय, असं कोणी करू नका. त्याच्या कष्टाची किंमत करायला लोकांनी शिका आणि मग खिलार पाळायला शिका. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्र